गडकरी रंगायतन येथील उबाटा गटाचा मेळावा संपताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका दिलाय। उबाटा गटाच्या उपनेत्या आणि गुरुवर्य स्वर्गीय आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या कट्टर शिवसैनिक अनिताताई बिर्जे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे। ठाण्यातील आनंद आश्रमात येऊन बिर्जे यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला। यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। शिवसेनेच्या जळणघडणीच्या कालखंडात अनिताताई बिर्जे यांनी तत्कालीन शिवसैनिकांच्या साथीने शिवसेनेची महिला आघाडी तळागाळात पोहोचवली होती। मुख्यमंत्री शिंदे यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमातही अनिता बिर्जे यांनी पक्षासाठी केलेलं कार्य ठळकपणे दाखवण्यात आलं होतं। एकनाथ शिंदे यांनी पक्षात उठाव करून पुन्हा सत्ता स्थापन केली तेव्हा अनिता बिर्जे यांनी या निर्णयाला ठाम विरोध करून उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणे पसंत केलं होतं। उबाटा गटात कायम राहिल्यामुळे त्यांची उबाटा सेनेत उपनेतेपदी वर्णी लावण्यात आली होती। मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने उबाटा गटाची ठाण्यात वाताहत झाली ती पाहता ठाण्यातील उबाटा गटाचे अनेक पदाधिकारी नाराज आहेत। एकनाथ शिंदे हे स्वर्गीय दिघे साहेबांना अभिप्रेत असलेल्या जनसेवेचा वारसा पुढे चालवत आहेत। हे पटल्यामुळेच त्यांनी आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचं बिर्जे यांनी यावेळी सांगितलं। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी काम करत असून ते पटल्यामुळेच आपण त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। अनिताताई बिर्जे यांनी शिवसेना प्रवेशामुळे स्वर्गीय आनंद दिघे यांच्या विचारांवरती चालणाऱ्या शिवसेनेला एक नवीन बळ मिळालं आहे। शिवसेनेची वाघीण पुन्हा एकदा पक्षात सक्रिय होत असल्याचा आनंद आहे, असं मत शिंदे यांनी व्यक्त केलं।